शारदा बहुउद्देशीय संस्था व वात्सल्य वृद्धाश्रम हिरावाडी नाशिक आयोजित प्रेम असावं तर असं या अभिवाचन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी याचे लेखक राजेंद्र चिंतावार, दिग्दर्शक भूषण भावसार, अभिवाचक राजेंद्र चिंतावार, रचना चिंतावार, कल्पना सोनार, ओम जाधव, भूषण भावसार, महेंद्र चौधरी, शिवानी कौशल यांनी लोकसाक्ष या वृत्तवाहिनीशी संवाद साधत कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. बघूया विशेष वृत्तांत. आता पश्चाताप करण्याखेरीज आपल्याजवळ काय आहे सांग तू काय? नाही काका, तुम्ही स्वतःला का दोष देताय? त्यालाही कधीतरी पश्चाताप होईलच आणि तो सुद्धा तुम्हाला भेटायला येईल. काका, बाबांनी पत्र तुमच्याबद्दल सगळं काही लिहून ठेवलंय. आम्हाला सर्व माहिती आहे काका. अहो, पण ते सर्व विसरून जायचं ना आता. बाबांनी सांगितल्याप्रमाणे आजपासून तुम्ही आमचे आई बाबा आणि आम्ही दोघं तुमचे लहान मुलं. मग आम्हाला द्या ना अधिकार तुम्हाला आई बाबा म्हणायचा. हो बाळा. अरे अरे आम्हाला तर एकच मुलगा होता, पण मला तुमच्यासारख्या 2 मुलाचा बाबा व्हायचं भाग्य लागलं रे. धन्य आहात रे तुम्ही माधव माधवी, धन्य आहात. अरे जाताना सुद्धा खूप काही देऊन गेला तुम्ही. तुमचं स्वप्न मी नक्की पूर्ण करणार, नक्की पूर्ण करणार रे. मानसी, अगं ये मानसी, ये ना जवळ बेटा. मला मुलगी नव्हती ना, आता मुलगी पण दिली आणि मुलगा पण दिला. मादेवी नेहमी म्हणायची ग, काकू जे विधी लिखित आहे ना ते होणारच, पण आपण आपलं कर्तव्य करत राहायचं, दुसऱ्याच्या आनंदात आपलं सुख मानायचं आणि दुःख विसरून जायचं. आज मला समजलं ती किती छान एवढं मोठं सुख आम्हाला देऊन गेली ग माधवी. काका, काका, तो नाही आई बाबा. अहो, त्यांनी आम्हाला पोरकं नाही ठेवलं, जाताना सुद्धा सर्व नियोजन करून ठेवलं. तुमचं सादरीकरण इतकं सुंदर होतं की आम्हाला कळलंच नाही प्रत्यक्ष नाटक बघतोय, एकांकिका बघतोय की ऐकतोय फक्त. आणि ते कुटुंब आमच्या समोर उभं राहिलं, आम्ही त्यात एकदम गुंतल्यासारखं झालो. थोडा वेळ कळलंच नाही की आपण त्या कुटुंबाचा भाग नाही आहोत, आपण फक्त श्रोता आहोत. खूपच छान, फार छान वाटलं. आम्हाला परत आवडेल ऐकायला. तुमच्यासाठी विनोदी घेऊन येणार आहोत. काही लोक इमोशनल पण झाले. एक कुटुंबातून आपण काय शिक्षा घेऊ शकतो हे आजकालच्या मुलांना तुम्ही पटवून दिलं. आणि विशेष तुमच्यातले गुण असे आहेत की तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या त्या गोष्टीला अनुसरून बिलकुल हाव भाव तेच ठेवले. आणि एक मात्र लक्षात आलं, आपली आई मुलांकरता काय करू शकते, स्वतःचा कितीही मोठा आजार असला तरी सुद्धा सांगत नाही. आणि अशी जे घटना घडते त्या घरात वडिलांनाही असा अटॅक येतो. पण त्यांना पण जे तुमचे आई वडील गेले त्यांना पण धन्यवाद की त्यांनी जाताना सुद्धा आपले डोळे, आपल्या शरीराचे पार्ट दुसऱ्यांना देऊन दान करून ते गेले. आणि विशेष त्यांचे जे गुणधर्म, आदर्श हा शब्द देशपांडे काका काकूंमुळे त्या घराला लाभला. जसं त्या कुटुंबात आदर्श हा शब्द लाभला आहे तसाच आदर्श हा आमच्या वास्तव्य वृद्धाश्रमाला लाभाय असं मी आशा करतो. खूप खूप धन्यवाद सर आपले. असेच येत राहा. मी तर म्हणतो दर महिन्याला या. अतिशय सुंदर एकांकिकेचं अभिवाचन या ठिकाणी झालं. राजेंद्र चिंतावारांनी फारच छान हाताळले असा हा विषय. खरं म्हणजे खूप गंभीर विषय आहे आणि तो अतिशय सुंदरपणे त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. सर्वच कलाकार
माझे परिचयाचे तर आम्ही सोबत बऱ्याचदा काम केलेलं आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे अतिशय उत्तम काम केलेलं आहे. सादरीकरण एकदम छान झालं. अजून कोणाला बाबा आनंद घेतला त्याबद्दल धन्यवाद. आवडलं का तुम्हाला? समजलं? सगळ्यांना समजलं का यामध्ये ज्या पद्धतीने 3 पिढ्यांमधलं 2 पिढ्यांमधलं अंतर, त्या अंतरामध्ये होणारे दुष्परिणाम आणि शेवटी काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो आणि त्या समाजाप्रित्यर्थ आपण काहीतरी करावं या भावनेतून त्या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी करत आलो. या अभिवाचनामागे एकच उद्देश आहे की आपण जे काही करतो ज्यामागे काहीतरी आपल्याला मिळायला पाहिजे, त्याच्यातून आपल्याला आनंद मिळतो आणि त्या आनंदासाठी आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्येक जण एकमेकाला मदत करत राहतो. आणि त्यामुळे ती प्रेमाची व्याख्या जी आहे, शेवटी जी प्रेमाची व्याख्या माधव माधवींनी, ती प्रेमाची व्याख्या आजच्या परिस्थितीला धरून ती दिलेली. धन्यवाद. नमस्कार, मी सुरेश चव्हाण, लोकसाक्षी न्यूज मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण आलोत वात्सल्य वृद्धाश्रम या ठिकाणी आणि वात्सल्य वृद्धाश्रमामध्ये नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात. बर्थडे सेलिब्रेशन असेल किंवा म्युझिक असेल, सिंगिंग असेल, त्याच पद्धतीने काही कलाकार या ठिकाणी येऊन वेगवेगळ्या कला देखील सादर करत असतात. आज देखील या ठिकाणी एका अभिभाषणाचा कार्यक्रम आहे आणि या निमित्ताने संपूर्ण टीम आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याकडे जाणून घेतोय की नेमक्या अभिभाषणाचा विषय काय आहे, ज्यांनी लेखन केलंय, दिग्दर्शन केलंय, भाषण करणारे आहेत. सुरुवात आपण ज्यांनी लेखन केलेलं आहे राजेंद्र सर त्यांच्यापासून करतोय. सर, नेमकं काय विषय आहे आणि कशा पद्धतीचा आजच्या कार्यक्रमात सुरू? नमस्कार, मी राजेंद्र चिंतावा. हा विषय असा आहे की आज ज्या पद्धतीने आपण पुढे जातोय ती पद्धत अंगीकारणं आणि न अंगीकारणं आणि त्या मागचे होणारे दुष्परिणाम यावर सगळा तो विषय आधारित आहे. माझ्या एकांकिकेचं नाव अभिवाचन आम्ही जे करणार आहोत, प्रेम असावं तर असं. मग प्रेम कशा पद्धतीने असावं यामध्ये ते लिहिलं आहे. पिढ्यांमधलं अंतर किंवा होणारी घुसमट ह्यावर सुद्धा भाष्य केलेलं आहे. त्या ठिकाणी निस्वार्थ प्रेम कसं असतं ह्यामध्ये पण ते दाखवलं गेलं आहे. प्रेमामध्ये सगळं जग सामावू शकतं, पण त्या ठिकाणी त्या भावना असायला हव्यात आणि आज त्या भावना राहिलेल्या नाहीत आणि त्या भावनेबद्दलच आम्हाला बोलायचं आहे. आणि त्याचं जे आहे आतापर्यंत आम्ही ते 4-5 प्रयोग केलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून येणारे जे प्रसंग आहे आणि मनाला भावणारे जे प्रसंग आहे त्या ठिकाणी आम्ही सादर केलेले आहेत. आणि अशा प्रकारचं लेखन पहिल्यांदा आम्ही सुरुवातीला आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये करत होतो, परंतु ते लोकांच्या पर्यंत पोहोचणं जरुरी आहे म्हणून आम्ही हे अभिवाचन सुरू केलेलं आहे. आणि त्या अभिवाचनाच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही 4 प्रयोग आमचे झालेले आहेत आणि आता आमचा 5वा प्रयोग आहे. तर अशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला वात्सल्यनी जी आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. नमस्कार, थँक्यू. आता मी दिग्दर्शक भूषण सर यांच्याकडे. खरं तर एखादा सिनेमा असेल, एखादं नाटक असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती आपण ज्यावेळेस बनवत असतो त्यावेळेस चॅलेंज नसतं, परंतु अशा पद्धतीने अभिभाषणाचा कार्यक्रम आणि किंवा ज्यांनी लेखन केलं त्या पद्धतीचं दिग्दर्शन करणं कसा अनुभव सर नाही? साधारण राजेंद्र सरांनी जेव्हा मला ही स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा मला वाटले की अभिभाषणासाठी एक प्रॉपर स्क्रिप्ट आपल्याला जी हवी असते ना ते एकदम प्रॉपर आहे. कारण प्रेम कसं असतं ऍक्च्युली, एक साधारण फॅमिली असते, त्यांच्या आई वडिलांचं प्रॉपर प्रोफेशनली कामं करतात ते गव्हर्नमेंट लेवलचे आणि त्यांचं नियोजन इतकं असतं ना प्रत्येकाचं, म्हणजे आजकालच्या मुलांना कंट्रोल करणं खूप अवघड झालेलं आहे. पण त्यांचं प्लॅनिंग इतकं असतं ना की प्रत्येक गोष्ट त्या मुलांच्या हिशोबानेच होते. म्हणजे मुलांना फ्रीडम पण तेवढंच असतं पण ते कंट्रोल मध्ये पण तितकेच आहे, म्हणजे त्यांचा अभ्यास, कॉलेज वगैरे सगळं. आणि एवढ्या सगळ्यांमध्ये हे आई वडील म्हणजे अवयवदान इथपर्यंत एवढं प्लॅनिंग असतं त्यांचं, म्हणजे आजकालच्या जगात पाहायला मिळत नाही. अवयवदान करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि एवढ्या ह्याच्यात पण त्यांच्या समोर जे राहतात ना
ते त्यांचा मुलगा अमेरिकेला निघून जातो आणि त्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतो. त्याच्यानंतर यांना कळतं की अरे यांना तर वृद्धाश्रमात ठेवलंय, मग हे प्रत्येक संडेला त्यांना भेटायला जातात, कुठलाही स्वार्थ नाही. मग एवढं झाल्यानंतर पण हे कुठे आई वडील एका पॉइंटला एक्सपायर होतात आणि ते असं लिहून ठेवतात की आम्ही गेल्यानंतर हेच तुमचे आई वडील झाले. म्हणजे आई वडील देणं पण यात पण खूप मोठं प्रेम होतं. हे आजकाल पाहायला मिळत नाही आणि मला वाटतं की सगळ्यांनी ऐकावी ही स्टोरी, बघावी, कारण खरं लाईफ कसं असतं ना ते याच्यात तुम्हाला कळणार आहे. आणि ऍज अ दिग्दर्शक म्हणून मला खूप छान वाटतं की मी या स्क्रिप्टचा एक पार्ट आहे आणि मी डिरेक्ट करतोय आणि मला खूप चांगले आर्टिस्ट पण मिळाले त्याच्यासोबत. नक्कीच आपण त्यांच्याकडे देखील जाणून घ्या. अभिवाचन माझं फर्स्ट टाइमच आहे, म्हणजे या आधी थिएटर केले पण अभिवाचन फर्स्ट टाइम करतोय मी. दादामुळे सरांच्या स्क्रिप्टमुळे मला ती संधी भेटली म्हणून खूप छान वाटतंय. नमस्कार, मी रचना चिंतावा. हे अभिवाचन आम्हाला खरं खूप दिवसापासून वात्सल्यामध्ये करायचं होतं, कारण याच्यामध्ये आजी आजोबांना आणि वृद्धाश्रमाचा काहीतरी एक पार्ट आहे म्हणून आम्हाला खूप असं केव्हापासून वाटलं. आणि एका शब्दात सतीश सरांनी आम्हाला संधी दिली आणि मी त्या आज सादरीकरणासाठी आलो आहे, तर आम्हाला खूप आनंद झाला आहे. आणि आजी आजोबा पण तयार आहे, आम्ही पण तयार आहे आणि लवकरच आपण सुरू करूया. मी पण अभिवाचन फर्स्ट टाइमच करते. म्हणजे मी यांना म्हणजे आम्ही नाटक केलं होतं सोबत, तर मग हे आमचे माझे आईबाबा म्हणजे आजीबाबांसारखेच आहेत. तर मग त्यांनी मला एक सांगितलं की असं असं आहे अभिवाचन. मला माहीतच नाही म्हणजे काय असतं, पण मग आमचे एक प्रयोग झाला आमचा आणि खूप छान याच्यातून एक मेसेज जातो. आत्ता जी परिस्थिती चालू आहे त्याच्यावरच आहे म्हणजे हे, आणि खूप मस्त आहे. सगळ्यांनी हे अभिवाचन बघावं. असंच आम्ही पुढे पण असे प्रयोग करत राहू. नमस्कार, मी कल्पना सोनार. शारदा बहुउद्देशीय संस्थेकडनं हे अभिवाचन करण्याचा आम्हाला चान्स मिळाला. चिंतावर सर आणि रचनाताईंनी आमच्यावर विश्वास ठेवला की आम्ही त्यात जे पार्ट म्हणा किंवा त्यातले कॅरेक्टर आहेत की ते आम्ही चांगले निभावू शकू. त्यांनी ती जबाबदारी आमच्यावर टाकली आणि आम्ही तसा प्रयत्न देखील करत आहोत की ते लोकांपर्यंत आमच्या भावना पोहोचल्या पाहिजे. हेच प्रयत्न आहे, बाकी काय नाही. मी पण साक्ष आहे. नमस्ते, मी महेंद्र चौधरी. या एकांकिकेमध्ये माधव नावाचं कॅरेक्टर करतोय मी. आई वडील असतात आणि ते मुलांसाठी काय काय तजवीज करून ठेवतात किंवा खरं तर संस्कारांची ती एक शिदोरी देऊन जातात मुलांना, जी आजच्या काळात गरजेची आहे. असं ते माधव आणि माधवी नावाचे दोन नवरा बायको आहेत जे स्वतः अनाथ आहेत आणि त्यांनी ज्या परिस्थितीतनं बाहेर आलेत किंवा समंजसपणाने किंवा शिकून जे आहेत अनुभवाने ते मुलांवर नको यायला किंवा आणखी दुसऱ्या समाजातल्या इतर लोकांवर पण तशी वेळ नको यायला, किंवा जर आलेली असेल तर त्यांना कशी मदत करावी किंवा एक समाजासाठी मदतीचा भाव घेऊन येणारी ही एकांकिका आहे. आणि खरं प्रेम कसं असावं, नावातच आहे प्रेम असावं तर असं, तर खरं प्रेम कसं असावं त्याची ही जी माहिती देणारं किंवा ज्ञान देणारं किंवा मनोरंजनातनं समाजाला सांगणारी एकांकिका आहे. सगळ्यांनी नक्की बघा. आम्ही एन्जॉय करतोच, ती स्टँडिंग पण करणार आहोत आम्ही. तर कसं वाटतं ते सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी ही इच्छा आहे. धन्यवाद. खरं तर खूप ज्वलंत असा विषय या लोकांनी सर्वांनी निवडलेला आहे आणि अशा आश्रमात येऊन तो सादरीकरण त्याचं करायचं म्हटल्यानंतर त्याच्या भावना या अभिवाचनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष पोहोचणार आहे, तर ते अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि मी तर म्हणेल की बाबा आजी आजोबांचाच नाही तर आज घराघरातला एक कुठला तरी विषय असतो, परंतु तो एक माध्यम आहे आणि हे लोक सर्व त्याला खूप छान पद्धतीने पोहोचवत आहेत. त्यांच्यासाठी जर बघायला गेलं तर खूप कौतुक करायला पाहिजे त्यांचं. आणि सातत्याने अशा पद्धतीने उपक्रम जर राबवले गेले तर नक्कीच मी म्हणेल की बाबा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठेतरी बदल होईल आणि तो जो क्षण आपल्याला जगायचा आहे तो आपण जगू शकू हे मात्र नक्की. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि यापुढे देखील तुम्ही असेच प्रयोग नक्कीच करत राहू ही अपेक्षा. थँक्यू.